राजकारणामध्ये कुणीच कुणाचा सदा सर्व काळ शत्रू नाही हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण ते वाक्य प्रत्यक्षात वेगळं आहे. ते वाक्य राजकारणात कुणीच कुणाचा नसतो असं खरं आहे. सगळं काही परिस्थितीनुसार बनत असतं आणि बिघडत असतं. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांची संघटना म्हणून अस्तित्वात असलेल्या शिवसेनेच्या बाबत असं घडू शकेल का? नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज. आजचा सवाल आहे, दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी ठाकरे आणि शिंदे एकत्र आले तर पोटदुखी कुणाची वाढेल? मूळ शिवसेनेच्या दोन गटातले नेते अचानक यापूर्वी आमने सामने आले तर एकमेकांकडे खुन्नसमध्ये बघायचे. आता गळ्यात गळे घालतायत. परस्परांच्या विरोधामध्ये निवडणुकीत उतरलेल्या अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्याबाबत असंच झालं. समृद्धी महामार्गावर दोघांनी आपापल्या गाड्या थांबवून गाडीतून उतरून परस्परांची भेट घेतली. पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलंय असं म्हणावं लागेल. काय घडलं हे दोघं भेटले एकदा ऐकूया. काय बरं शुभेच्छा. बँकेबाबत चर्चा करू, बाकी काही नाही. येस, चला तुमच्या युद्धाला शुभेच्छा. हो, कारण की दारू काढ दानवे आणि सत्तार भेटल्यानं काय बदलणार आहे असं कुणाला वाटू शकेल. मात्र या दोघांना सध्या वेगळंच काहीतरी वाटायला लागलंय. त्यांना एकत्र यावं असं वाटू लागलंय. त्यांना स्वतःच नव्हे तर त्यांच्या नेतृत्वानंही, म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं असं वाटतं आहे. अब्दुल सत्तार ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर गेले त्यावेळेला त्यांचं कुठलंही हिंदुत्व होतं ते आतापर्यंत कळलेलं नाही. कारण आतापर्यंत सत्तार म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं ते बघा. टोपी बिपी घालून कशात टोप्या घालायच्या ते बरोबर कळलेलं आहे. त्यामुळे दानवे आणि ते जर गळाभेट घेत असतील तर नक्की दिवस कोणाचे संपत आले, दानवेंचे की सत्तारचे? नक्की दिवस कोणाचे संपत आले, दानवेंचे की सत्तारचे? इतकी अस्वस्थता शिवसेनेतल्या अर्थात उद्धव गटाच्या एका नेत्याकडून व्यक्त होते. कारण नेता आणि शिवसैनिक, मग ते शिंदेंकडचे असोत की ठाकरेंकडचे, सध्या एका विचित्र मनस्थितीत आहेत. एकनाथ शिंदे सत्तेत आहेत पण ते समाधानी नाही आहेत. उद्धव ठाकरे हे सत्तेत नाहीत पण ते खुशाल आहेत. सध्या बहुतेक वेळ ते घरीच असतात. शिंदे समर्थकांना सत्तेचा मलिदा मिळत नाही अशी त्यांची तक्रार असते. ठाकरे समर्थकांना सत्तेचं अदृश्य संरक्षण दिसत असतं. शिंदे आणि भाजपामध्ये सख्य कमी होतंय हे अनेकांना आता उघड्या डोळ्यानं दिसायला लागलेलं आहे. ठाकरे आणि भाजपामध्ये पडद्या आडून सुसंवादाचा वास येऊ लागलेला आहे. भाजपाला हरवायचं का भाजपच्या सोबत जायचं ते नेतृत्व निश्चित करूच शकत नाहीये. सत्तेत असूनही ज्या शिवसेनेच्या नेत्यांना सत्तेचा मलिदा मिळत नाही ते भाजपावर राग काढतात आणि आता त्यांना उद्धव ठाकरेंची आठवण येऊ लागलेली आहे. मुंडका म्हणजे आमची जिल्हा परिषद होती. मुंडक्याचा अर्थ हे जे मुकुट जे होतं ते जिल्हा परिषदचं बी गेला आणि महापालिकेचंही गेला. आता ज्या दुसऱ्या निवडणुका छोट्या मोठ्या त्याच्यावर बी भारतीय जनता पार्टी लक्ष केंद्रित करून आमच्या लोकांमध्ये दोन पार्ट कसे करायचे हे करू लागले. म्हणून आता एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सर्व 6 आमदार आणि 1 खासदार यांना त्यांनी 6 वाजता उद्या मुंबईला बोलवलं आहे. तिथे आमचा अंतिम निर्णय होईल. तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही, ही परिस्थिती पाहू लागलो मी. अब्दुल सत्तार ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर गेले त्यावेळेला त्यांचं कुठलंही हिंदुत्व होतं ते आतापर्यंत कळलेलं नाही. कारण
आतापर्यंत सत्तार म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं ते बघा. टोपी बिपी घालून कशा टोप्या घालायच्या ते बरोबर कळलेलं आहे. त्यामुळे दानवे आणि ते जर गळाभेट घेत असतील तर नक्की दिवस कोणाचे संपत आले, दानवेंचे की सत्तारचे? शिवसेना या नावाची महाराष्ट्रातली जादू लक्षात घेता जर समजा एकत्रीकरण होणारच असेल तर शिवसेनेच्या दोन्ही गटांचं एकत्रीकरण व्हायला कुठली अदृश्य शक्ती आणि कुठली महान शक्ती अडथळा निर्माण करू शकेल हा प्रश्न आहे. कारण शतप्रतिशत भाजपा हा मंत्र पक्षानं कधीही लपवून ठेवलेला नाहीये. येईल त्याच्या सोबत, नाही येईल त्याच्याशिवाय हे भाजपाचं धोरण आहे. सर्व ताकदीनिशी भाजपा पक्ष विस्तार करतोय. वेळ आलीच तर 2029ची विधानसभा स्वबळावर लढवण्याचं नियोजनही भाजपानं केलंय अशी चर्चा आहे. ठाकरेंकडे संघटना आहे मात्र नेते नाहीत. शिंदेंकडे नेते आहेत मात्र संघटना नाही. ठाकरे बीएमसीतल्या पराभवानंतर संघटना वाढीबाबत थंड पडले आहेत. भाजपाचा पक्ष विस्तार बघून 2025 नंतर शिंदेंनी पक्ष बांधणी सुरू केलेली आहे. शिंदेचा गट संपवायला तर भारतीय जनता पार्टी ते काम करते. जी बाळासाहेबांच्या विचार आणि उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेना हिला कोणी संपू शकत नाही. वाटतं, बऱ्याच वेळेस वाटतं, पण ते मला एकट्याला वाटून काही फायदा नाही ना. तर आज आम्हाला अशा पद्धतीने छोटा छोटा करून छाटत असेल तर पुढचं भविष्य काय होईल आमचा हे मी तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची नाही, ही परिस्थिती पाहू लागलो मी. आमची फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना एकच विनंती आहे, त्यामध्ये विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्रीच याच्यामध्ये इंटरफेअर करू शकतात. सन्माननीय मुख्यमंत्र्याचा आदेशाचा पालन करणारे तिन्ही पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. शिवसेनेच्या या एकत्रीकरणाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे आणि या शिवसेनेच्या एकत्रीकरणाच्या बाबतीत त्रयस्थ शक्ती म्हणून या सगळ्या घटनाक्रमावर कोणाचं तरी लक्ष असणारच. उभाटा आणि शिंदेसेना हे जर का एकत्र आले या निवडणुकांपूर्वी तर आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडणुका लढवल्या गेल्या तर शिंदेंनी वाढवलेली ताकद प्लस ठाकरे आडनावाबद्दल आजही मराठी माणसाला असलेली आत्मीयता यामुळे भाजपला या निवडणुका जड जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच आज विधान परिषद, महानगरपालिका, झेडपी किंवा महामंडळ यावरून भाजप सेना असा जो सुप्त संघर्ष जरी दिसत असला, खरा तो शिंदे फडणवीस यांच्यातला संघर्ष आहे, तरी भाजपा 2029ला आपल्या विरोधातली जी मतं आहेत ती विखुरलेलीच राहतील या दृष्टीनं नियोजन करतच असणार आहे. चाणक्य त्या दृष्टीने कामाला लागलेले असणारच, यात वाद नाही आहे. त्यामुळे या दोन सेना यदाकदाचित जर एकत्र आल्या तर त्याचा फटका भाजपलाच बसणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. आणि त्यामुळे हे एकत्रीकरण होऊ न देणं यामागेही भाजपच कामाला लागली असेल एवढं निश्चित. आता या स्थितीमध्ये अगदी आपण समजून चालू की दोन शिवसेनेनी एकत्र यायचं ठरवलंच तर कुणाकुणाचं अस्तित्व संपुष्टात येईल याची चर्चाही करावी लागेल. आणि अर्थात त्यातलं पहिलं नाव अगदी अपेक्षित आहे तसंच आहे, संजय राऊत यांचं नाव आहे. दुसरं नाव आहे नरेश म्हस्के यांचं. तिसरं नाव येतं वरुण सरदेसाई यांचं. विनायक राऊत हे पुढचं नाव आहे. यानंतरचं नाव आहे रवींद्र वायकर यांचं. धैर्यशील माने हे सुद्धा संकटात येऊ शकतात जर दोन शिवसेना एकत्र आल्या. प्रतापराव जाधव यांचंही भवितव्य अंधारातच राहील. दीपक केसरकर यांच्यासाठीच्या अडचणी अत्यंत सहज वाढतील. आणि सगळ्यात शेवटी नाव आहे आनंदराव अडसूळ यांचं.
शिवसेनेला नाही, शिंदे गटाला, त्यांच्या गटाला असेल, आम्ही योग्य वेळी बाहेर पडतो. आम्ही योग्य वेळी बाहेर पडतो. मला वाटतं ते गृहस्थ असं म्हणतायत, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते, की भाजपा हे स्लो पॉयझनिंग आहे असं मला कोणतरी म्हणतं. आता कळेल त्यांना पॉयझन काय असते. संजय राऊत, तुमचा पक्ष विषवल्ली आहे. विष वाढवण्याचं काम, विष कालवण्याचं काम, हिंदुत्ववादामध्ये विष कालवण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुम्ही केलंय. अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले याचं उत्तर महायुती म्हणून आम्ही निश्चितपणे देऊ. अब्दुल सत्तारांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत केला जाईल आणि अब्दुल सत्तार यांची काही नाराजी असेल तर ती दूर केली जाईल. परंतु अब्दुल सत्तारांच्या नावाखाली विष पेरण्याचं काम संजय राऊतांनी करू नये. उबाठातला एक गट एका बाजूला म्हणतो चर्चा करायची असेल तर मातोश्रीवर या, दुसरा गट मात्र याच्यामुळे प्रचंड अस्वस्थ होतो आणि तो म्हणतो की शिवसैनिकांना एकत्र यायचंच नाहीये. इतका मोठा गोंधळ निर्माण का होतोय हेही लक्षात घ्यावं लागेल. घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार, पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करू, त्यांनी मागे फिरलं पाहिजे. पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळेल. जर आमच्या खालच्या सगळ्या शिवसैनिकांच्या ह्याच्यातनं ऐकलं तर ज्या पद्धतीने जोरकस आम्हाला दुःख दिलं, तर त्या अजूनही शिवसैनिक तरी त्या मानसिकतेमध्ये नाहीये. आम्ही वरिष्ठ म्हणून अंबादास काय म्हणत असतील तर त्याचा अजून आमच्यापर्यंत, कारण आम्ही पण आमच्या पक्षाच्या मूळ याच्यामध्ये उपनेत्या म्हणून किंवा कोर कमिटीमध्ये म्हणून आम्ही आहोत, पण आमच्याकडे तसा अजूनही तरी तो सूर नाही आहे. आता अंबादास दानवे तर बोलून गेले. अंबादास दानवेंच्या या आवाहनाला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं, पण ते उत्तर देत असताना एकनाथ शिंदे अत्यंत सावध भूमिका मांडताना दिसले. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशीच पुढे चालू आहे. इतकी सावध भूमिका शिंदे घेत आहेत, मग एकत्रीकरणाची चर्चा दानवेंनी सुरू का केली ते लक्षात घ्यावं लागेल आणि त्याच्या निमित्तानं हा येणारा तपशील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अंबादास दानवे यांना विधान परिषद बिनविरोध मिळाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे असूनही त्यांना बिनविरोध विधान परिषद मिळाली कारण एकनाथ शिंदे यांनी उमेदवार दिला नाही. एकनाथ शिंदे यांनी जर उमेदवार दिला असता तर दानवे नक्की अडचणीत आले असते. विरोधात उमेदवार न देऊन एकनाथ शिंदेंनी दानवेंना आपलंसं केलेलं आहे असं दिसतंय. उद्धव ठाकरे आणि भाजपा यांची जवळीक वाढतीये हे शिंदेंना पटत नाहीये. अशा वेळेला भाजपा विरोधात उद्धव ठाकरे यांचं मौनही शिवसैनिकांना पटत नाहीये, दानवेंनाही पटत नसावं. भाजपाच्या जवळ जाण्यापेक्षा शिंदेंना सोबत घेणं चांगलं हा दानवेंचा विचार असू शकतो. एका बाजूला ही दानवेंची कहाणी आहे, दुसऱ्या बाजूला आहे ती शिवसेनेची म्हणजेच ठाकरेंची कहाणी. ठाकरेंच्याकडे एक बाळासाहेबांची शिवसेना होती, मग ती उद्धव ठाकरेंची झाली, त्यातच ती कधीतरी रश्मी ठाकरेंची झाली आणि आता ही सगळी उरलेली आदित्य ठाकरेंची होऊ पाहतीये. अशा वेळेला आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या सोबत जाणं आवडेल? शिवसेनेबद्दल बोलताय, शिंदेची शिवसेना शिवसेना नाही आहे, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच आहे. ते जे बोलतायत ती विंदेची चोरांची टोळी. ते जे शिवसेनेबद्दल बोलतायत, विंदेची शिवसेना शिवसेना नाही आहे, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच आहे. ते जे बोलतायत ती विंदेची चोरांची टोळी.
भाजपाची ठाकरेंशी सलगी शिंदेंना आवडत नसूनही ते या एकत्रीकरणाला सहज तयार होतील का, हा प्रश्न उरतो. उद्धव किंवा आदित्य ठाकरेंच्या नावाविना, नेतृत्वाविना, पण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारा हा पक्ष म्हणजेच खरी शिवसेना, असं मागच्या काही निवडणुकांमधल्या निकालांनी स्पष्ट केलेलं आहे. तर ही फूट नसून अख्खा पक्षच कोणीतरी आपला आहे या दाव्यासह घेऊन गेल्यामुळं या पक्षाचे मूळ मालक प्रचंड संतापलेले आहेत. आता त्यांची राजकीय स्थिती दारुण असली किंवा बेताची असली तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी अपरिहार्यता म्हणूनही ते शिंदेच्या सोबत एकत्रीकरणाच्या विचारांना कन्सिडर करतील असं मला वाटत नाही. शिंदेंनी शिवसेना आपल्या खांद्यावर खेचत खेचत इथवर आणली आहे. 2.25 वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनून झालेत. ठाकरेंच्या सेनेत ते नेते होते, आता मुख्य नेते बनलेत. त्यात शिंदे सेनेची एक स्पेस क्रिएट झाली आहे महाराष्ट्रात. आता त्यांना उद्धवजींचं किंवा आदित्य ठाकरेंचं नेतृत्व कसं मान्य होईल? एकत्रीकरण जरी झालं तरी कोण कोणाच्या अंडर काम करणार हा कळीचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे मला तरी असं कुठलं एकत्रीकरण होईल या दोन सेनांचं याची सुतराम शक्यता वाटत नाही.